कोकणवासियांना गावी जाणं शक्य होत नाही आणि ही एक खंत मनाशी कायम सलग असते। आणि यावर्षी 10वी-12वीची परीक्षा सुद्धा याच काळात आली, परंतु देवीचं ते आमचं गाणं आमची ती खंत ऐकून या ठिकाणी पालखी भक्तांच्या भेटीसाठी देवीला आणायचं हा एक चांगला निर्णय, योग्य निर्णय आमच्या आंबेगावचे खूप उत्तमजी अभ्यंकर यांच्या मनात आलं। आणि या उत्तमजी अभ्यंकर साहेबांच्या मुळे आज मुंबईतील नागरिकांना, कोकणवासियांना, चाकरमान्यांना या ठिकाणी ग्रामदेवतेचं दर्शन करायला मिळालं। त्याचप्रमाणे शिंदेश्वराचा आनंद जे मनातून कुठेतरी खंत निर्माण झालेली होती गाण्याबद्दल, आणि ती खंत मिटवण्याचा आणि हा पुरेपूर आनंद आज ज्यांच्यामुळे मिळाला ते आमच्या आंबेगावचे खूप उत्तमजी अभ्यंकर यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल शिल्पे देऊन आम्ही सन्मान करतो। सर्व समस्त कोकणवासियांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं, कारण यांच्यामुळेच आज आपल्याला ग्रामदेवतेच्या पालखीचं दर्शन घेण्याचा योग आलेला आहे। त्यामुळे त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। उत्तमजी अभ्यंकर साहेब। पालखी नचवण्यासाठी ढोल वादक चालू करायचं पालखी उचलण्यात आलेली आहे।
मुंबईकरांसाठी पाहण्याची वेळ आहे. सोडून येत आहे त्यांना त्याचा पुरेपूर आनंद घेऊया. जेणेकरून पालखी नाचवण्यासाठी मोकळी जागा मिळेल आणि त्याचा आनंद समस्त मुंबईकरांना घेता येईल. पालखीच्या जवळ असलेली गर्दी कमी करा. सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रदर्शन द्यायचं.
धन्यवाद 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 साहेब, धन्यवाद. अतिशय चांगले कार्यक्रम केलेले आहेत. सर्वांचं आभार. नातेवाईकांचे आणि मंडळाच्या वतीने खूप खूप आभारी आहोत. सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. सुंदर असा कार्यक्रम. सर्वांचं मुलाचं योगदान, मुलाचं सहकार्य मिळावं म्हणून आम्ही